हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आमचं घरातलं सगळं काम आवरलं आहे. मी पण एक ब्लाऊज शिवला आहे. मम्मीचा ब्लाऊज शिवायचा होता तर ब्लाऊज शिवला मी. काल पण अर्धा शिवला होता, आता राहिलेला तो पूर्ण केला. मम्मी पण ब्लाऊज शिवायला बसली होती. तर आता पार्लरमध्ये गेली मम्मी. अजून आमच्या स्टुडंट नाही आल्या क्लासच्या, तर त्या पण येतील. आता सीझन चालू आहे त्याच्यामुळे कस्टमर चालू राहते कंटिन्यू. आणि ब्लाऊज तर इतके आले शिवायला. इथं पण कापून ठेवले ब्लाऊज, इकडं कचऱ्याताईंकडं पण कटिंगला दिले ब्लाऊज. आता त्या पण देतील दुपारपर्यंत कटिंग करून. मी पण कस्टमरचे काल एक ब्लाऊज शिवला, परवा एक शिवला. पिको फॉलच्या साड्या याला उका वाचवायच्या नाही. या ब्लाऊजला लेस एकदम परफेक्ट भेटली. कोणती? ही डायमंडची. ते लटकन का? हां, ते बाईचे लेसाची ती लटकन, म्हणजे लेस लावली. अजून एक आरीवर्कचा राहिलं यांचा ब्लाऊज ना, म्हणजे मग सगळे एकत्र करून. इतकी भारी भारी ब्लाऊज शिवले पण व्हिडिओज नाही काढत. सगळे ते आरीवर्कचे होते. लग्नाचे ब्लाऊज होते, एकाचा व्हिडिओ नाही. हे तर लय ऑर्गेनचा दिसतंय शिवायला ब्लाऊज. सिल्क. आता मी पण ना हुक्का बसवते ब्लाऊजला. तोपर्यंत स्टुडंट पण येतील. मग आम्हाला आहे ना आज पार्लर आवरायचं आहे लई. हां, काय काही ब्लाऊज पीसचे कलर असे आहे ना, दोरे नाही भेटत, दोरे नाही मॅच होते अजिबात. लेस पण नाही होत. दोरे लेस वेगळे कलर. मीच्या मशीनवर आहे ना हा ब्लाऊजच चालला ना. आता मी बसणार आहे ब्लाऊज शिवायला ह्या मशीनवर. मम्मीने थोडंसं जोडलं तर ती मशीनच ते धागा ओढू राहिली. याचा अस्तरची क्वालिटी चांगली नाही त्याच्यामुळे होते ते एकदम असं. हे मशीनची आपल्या मशीनला सेटिंग नाही, भारी कापड लागत शिवाय. साधे ब्लाऊज सुद्धा नाही चालते तिच्यावर. आता ना मी या मशीनवर शिवते ब्लाऊज. प्रिन्स कट इतक्यात होईल ते शिवून. बॅक हुक आहे ना, कारण ते हे ऑर्गेन्झा आहे. बॅक हुक शिवावं लागेल. घागऱ्यावरचे असले का बॅक हुक शिवावं लागतं, कारण ते ओढणीमुळे ना ट्रान्सपरंट राहते ती ओढणी, त्याच्यामुळे. किती सट करायला पाहिजे ते. इथं ठेवलं तर ते खाली पडून गेलं. उलटा होत आहे का? नाही, याच्यावर चालतो बरोबर. त्याच्यावर धागा ओढायची. तीनदा तोडला तेवढ्या जागेत. तेव्हा म्हटलं होणार टाईमपास होईल ना दुसऱ्या शिवांचा. खालीचा टेबल आमची चालू आहे आता साफसफाई करायचं काम. धूळ आहे का ग दीदी? दीदी तो लवरायचा आहे ना, मास्क आहे ना ते दोऱ्यांचं, ते वापरून टाकावं दीदी. का बरं घाबरायला घे? झोपलं. आपल्याला हे ठेवायचं वरती ठेवायचं. ते डेव्हलपर पण वरती ठेव दीदी. म्हणते मान लवकर. दिदे काय म्हणत होती? हां, पुढं. हां दिदे, तू देऊ राहिली पण हे सगळं पुशल, याच्यावर धूळ पडती. हां, तुझ्या पाठीवर मी आहे.
ही पोरगी ना पहिल्या दिवशी इतकी शांत दिसत होती बर का, पण ती तशी पण ही शांत नाही आहे, लय बडबडी. बास बास, एकदम 1-2 स्प्रे करायचे. मग पाणी का बरं? काय म्हणते? सांग लवकर, काय म्हणत होती? माय शपथ आहे, हाय, बोल. मी अपेक्षा बोलते. अपेक्षा दिवाळीची साफसफाईची कामं घेणार आहे. तू काय म्हणत होती मग? मी साफसफाई करीन दिवाळी. साफसफाई नाही, अपेक्षा साफसफाईची मी कामं नाही, तू करेन. म्हणत होती दिवाळीच्या सीझन मध्ये लोकांचे घर आवरून देईन, असं का? तू मी नाही. मी देणार आहे. मी नाही, तोच नाव नंबर टाकून देईन. नंबर नाही आहे मला अजून फोन नाही आलेला. तो इंस्टा ID टाकून देईन. अरे आहे ना 7 वाजले, आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी. आमचे कस्टमर चालू होते त्याच्यामुळे ब्लॉग घ्यायलाच भेटलं नाही. मम्मी करते इकडे तयारी. आज आहे ना मस्त आम्हाला बिर्याणी बनवायची आहे. कालच बनवायची होती पण काल पण सोमवार होता त्याच्यामुळे काल नाही बनवता आली. मस्त आज बिर्याणी बनवणार आहे. भाजी पण बनवणार आहे तू. चिकन टिक्का करायचं ना? हां, माझ्या लक्षात पण नाही पाहिजे. चिकन टिक्का करायचं आहे, बिर्याणी करायची आहे. माझे तर आज इतके पाय दुखत आहे. काल पार्लरमध्ये एवढी गर्दी होती त्याच्यामुळं सकाळपासून ब्लाऊज शिवत होते. तो पण ब्लाऊज माझा अर्धाच राहिला, म्हणजे शिवला पण थोडीशी फिटिंग आणि ते बाकी. दुपारी पण आहे ना घरी अंकल आणि ते आले होते तर त्याच्यामुळं पण ते आता बिर्याणी मस्त चिकन. भरपूर अर्धा तास ठेवला आहे ना मग चिकन आपण मॅरिनेट. अर्धा तास झाला? राहिलंच नाही तू? आपण बसलो फोन पाहत. एवढा नाही झाला, 15 मिनिटं नाही, अर्धा तास झाला. नाही झालं, 15 मिनिटं झाली. तेल बारीक करून बरं का. आधी चिकन शिजवून घेऊ आपण थोडंसं, मग तांदूळ. इकडचे गॅसवर घे ना थोड्या वेळ, नंतर तिकडं कर. चवून जातं मागच्या. अगं मग तिकडं टाकल्यावर ठेवता येईल ना नंतर, तोपर्यंत इकडं कर, जवळ पडतं ना. आम्ही आता कांदा याच्यातच बारीक करू. थोडी टाकायची राहिली. लय वास येतो कसला काय याचा. त्याच येतोय वाटतं वास. दह्याचा. याच्यात अजून पाणी टाकू. म्हणजे तू काय केलंय मला काहीच कळलं. काय केलं म्हणजे मी करते आता चिकन टिक्का. इतका ठसका येतोय पण त्याचा. हा ना, का बरं कारण की असं होत तू नाही. मिरची टाकलेली ना. आपण दरवेळेस टाकीते ना, दरवेळेस टाकीते पण ते तेल पण खराब झालं. बिर्याणी पण शिजते तिकडं. कडक झालं. कडक झालं पण ते पाहिजे ना, काय होतं ठसका. तेल का बरं खराब झालं, होत नाही असं कडक पडे. काहीतरी मिस्टेक. हे टिक्का बदलला का मसाला. आता मस्त चिकन टिक्कन बिर्याणी शिजली का मस्त जेवण करायचं. आणि आपण आहे ना आज हॉलमध्येच बसू बरं का जेवायला. इथं लय गरम वाफ. छोटा फॅन लावून इथं. नाही गरम वाफ आहे. आणि हे तेलकट वासन ते लय कस तरी होतं त्याने. कारण बाहेर जायला एकच खिडकी त्याच्यामुळे त्रास होतो. हॉलमध्ये असं मस्त गार हवा येते. दरवाजा जर उघडला नक्की गार हवा येते.